इव्हनिंग मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. मी सुनील चांडक, संचालक उद्योगवर्धिनी. चला उद्योजकांना भेटूया. याच्या 24व्या एपिसोड मध्ये आपण भेटतोय आज. आणखी 22वा एपिसोड पियुष सोमानींचा झाला आणि त्याच्यानंतर आपण एक राजन लोंढे, आपलं आमचे लोंढे साहेबांना भेटलो, संजय लोंढेंना, आणि त्यानंतर आपण आता परत पियुषजींना आज परत भेटतोय. पहिल्या मुलाखतीच्या वेळेसच माझा अंदाज आधीच ठरलेला होता की ते एका मुलाखतीत होणार नाही. पहिला इंटरव्ह्यू जेव्हा त्यांचा आपण घेतला तर त्याच्यामध्ये खूप त्यांचा उद्योजकी प्रवास खूप इन्स्पायर करून गेला सगळ्यांना. खूप प्रचंड फीडबॅक आम्हाला आले, खूप फोन्स आले. तुम्ही जो काही उद्योजकी प्रवास, तुम्हाला जे काही निगेटिव्ह स्ट्रोक्स बसले आणि त्याच्यातून तुम्ही जे काही परत अगदी पॉझिटिव्हली त्या सगळ्या गोष्टींना घेतलं. अगदी तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला 5 सब्जेक्ट मध्ये तुम्ही फेल झाला आणि नंतर मग ते पुणे युनिव्हर्सिटीने करेक्शन केलं, परंतु त्या फेल्युअरमुळे तुमच्या जीवनात एक क्रांती झाली असं तुम्ही सांगितलं. आणि त्यामुळे आता फेल्युअरकडे परत बघायचंच नाही, या निर्धाराने तुम्ही जे काम करताय इट इज रिअली हॅट्स अप टू यू. म्हणजे एवढे जे जे काही प्रोजेक्ट तुम्ही करतात, आणि या लॉकडाऊन मध्ये सुद्धा 3 प्रोजेक्ट पियुषजींनी केले आहे सुरू. 260 लोकांना एम्प्लॉयमेंट दिली आहे. तर हे तर म्हणजे अनोखं उदाहरण आहे. नाशिक विभाग, मी तर म्हणतो महाराष्ट्रात असं उदाहरण नसेल की 260 लोकांना, लोक इथे बाकीच्या ठिकाणी लोक काढायची प्रक्रिया चालू आहे आणि इथे लोक एम्प्लॉय करण्याची प्रक्रिया चालू आहे. हे खरंच अद्भुत काम आहे आणि खूप पॉझिटिव्ह वे बिझनेस करण्याचा तुम्ही लोकांना दाखवला आहे. अगदी मग तुमचे पार्टनर्स तुमच्या बरोबर राहिले नाही, तुम्ही अकेला चलो रे या धर्तीवर तुम्ही एका कम्प्युटर पासून आज एवढी मोठी मजल तुम्ही गाठली. इट्स रिअली. आणि अगदी 2000 50,000चे शिफ्टिंगचं जे काही तुम्ही जे सांगितलं, इट वॉज रिअली अमेझिंग. म्हणजे असं कोणी विचार करू शकत नाही. आणि तुम्ही मनात कुठेही हा लवले सुद्धा नव्हता की आपल्याला काय अपयश येईल किंवा आपलं काय फेल्युअर होईल, आणि अतिशय चांगलंच होईल या आशेने जेव्हा तुम्ही काम केलं, आणि दॅट हॅज लीड यू टू व्हेरी बिग सक्सेस. आणि अजून तर खूप काही अचीव तुम्ही करतात. मी तर तुमचं फेसबुक फ्रेंड असल्यामुळे मला दर आठवड्याला, महिन्याला 1-2 वेळा तरी आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन करावं लागतं. इतके तुमचे काही ना काही अचिव्हमेंट्स आम्ही पाहत राहतो. ते पाहताना खूप आनंद होत राहतो की येस, काय मनुष्याने ठरवलं तर काय होऊ शकतं. त्याचं एक अतिशय जिथं जागतं उदाहरण पियुष तुम्ही आहात. पियुषजी, हा जो काही प्रवास तुम्ही केला आणि त्याच्यावर तुम्ही एक टीम बिल्ड केली, तुम्ही काही उदाहरणं सांगितले. तुमच्या ऑफिस बॉय म्हणून जो काम करत होता पुरुषोत्तम, तो आज अगदी मोठ्या मोठ्या मीटिंग्स अटेंड करतोय. असे अनेक उदाहरणं तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये झालेले आहेत. आणि इट्स रिअली क्रेडिटेबल. इतकी चांगली टीम म्हणजे मी स्वतःही ती अनुभवलेली आहे. कधी कधी जेव्हा ESDS मध्ये आलेलो आहे, तेव्हा ते एक त्यांच्यामध्ये जी एक बिलॉंगिंगनेस जी आहे, जी ओनरशिप आहे, ती आम्ही पाहिलेली, मी स्वतः अनुभवलेली. आणि इट्स रिअली मॅटर ऑफ ग्रेट लर्निंग की कशा तऱ्हेने तुम्ही लोकांना सगळं आपल्या यशामध्ये सहभागी करून घेतात. हे खरंच शिकण्यासारखं आहे. आणि आज नेमकं आपण मित्रांनो, पियुषजींनी मागच्या वेळी जाता जाता आपल्याला काही सूचना दिल्या होत्या. त्या सूचना अशा होत्या की बेसिकली ते यावेळेला एक उद्योगाची निवड करताना काय काय गोष्टी, चॅलेंजेस काय येतील, त्याच्यावर कसं काम करायचं. तर ते एक प्रोजेक्ट सिलेक्शन हा एक विषय त्यांनी सांगितला होता. त्याच्याबरोबर टाइम मॅनेजमेंट हा एक महत्वाचा विषय आहे. कारण की ते आज म्हणजे खरंच त्यांचं टाइम मॅनेजमेंट इतकं अद्भुत आहे की खरंच चकित करण्यासारखं आहे. की सकाळी अगदी ते, आता ठीक आहे पावसाळ्यात बंद केले, पण तो सकाळी योगा क्लास घेणं, हे बी ते काम करतात 7 ते 8. आणि मग दिवसभराचं इतकं काही बिझी शेड्यूल, अटेंडिंग सो मेनी इंटरनॅशनल कॉल, सो मेनी इंटरनॅशनल मीटिंग, अनेक ठिकाणी वेबिनार करतात, पण तरी पाहिलं तर ते अगदी रिलॅक्स आपल्याला भेटतात. तर हा जो काही आहे ना, हा एक टीम बिल्ड त्यांनी जी केलेली आहे, ती खूप खूप छानपणे ती टीम त्यांची बिल्ड केलेली आहे. आणि तेच आपल्याला जाणून घ्यायचं की आपल्याला आपल्याला अशी काही टीम कशी बिल्ड करताना काय केलं पाहिजे. त्यामुळे आज जसं मागे पियुषजी आपल्याला बोलले होते की आज मी कमी बोलेल आणि तुम्ही जास्त बोलायचंय. त्यामुळे श्रोत्यांनो, मी आज तुम्हाला विनंती करेल, तुम्ही जास्त बोलायचंय. पण अर्थात थोडंसं पियुषजी, आपला जो काही एक विषय आहे, माझ्याकडे ऑलरेडी एक केस आलेली आहे. आमचे एक प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांची एक केस आहे. तर त्यांनी खूप चांगलं सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय. तर त्यांना एकंदरीत पुढे जाण्याचा रस्ता आपण जरा दाखवावा. कारण की तुम्ही त्याच फील्डमधले आहात, तर डेफिनेटली यू आर द बेस्ट गाईड फॉर इट. तर म्हणून आम्ही त्यांना सांगितलंय की ते तुम्ही आज केस, आपण त्यांची केस घेऊ.
आणि ओव्हरऑल एक जनरल गायडन्स पियुषजी, हा सगळा उद्योजकीय प्रवास तुमचा जो झालाय आणि पुढे जे काही तुमचे प्लॅन्स आहेत त्या हिशोबाने काय काय गोष्टी ह्या 3 आस्पेक्टवरच तुम्ही जर थोडं गाईड केलं की जे तुम्ही केलेलं आहे, तुम्ही आधी केले मग सांगितले, या 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 याच्यात बसणारे तुम्ही आहात. बरेच लोक बोलत राहतात, करत कमी असतात, पण तुम्ही आधी करून दाखवलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या सगळ्यांना ही खूप नामी संधी आहे की एक तरुण उद्योजकाकडून अशा ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची आणि यशाची एक नवीन रस्ता की जो एक थोडा अनकॉमन आहे. आणखी काय की जनरली एकला चलो असतं, परंतु एकट्याकडे सगळं असावं असे जे काही लोक असतात त्यांना सगळ्यांना छेद देणारी ही सगळी संकल्पना आहे. कारण की टिपिकली जे बिझनेस कम्युनिटीज आहे त्याच्यामध्ये हा एक प्रॉब्लेम खूप मोठा राहतो. एकदम सेंट्रलाइज्ड असं ते सगळं असतं कंट्रोल. परंतु इथे एसडीएस जर आपण सगळं स्ट्रक्चर पाहिलं तर सगळं एकदम ज्याला आपण म्हणतो ना, डेलिगेशन इतकं छान केलेलं आहे, डिसेंट्रलाइज इतकं चांगलं केलेलं आहे की पीयूजी इज ऑलवेज वर्किंग ऑन न्यू प्रोजेक्ट. अगदी लॉकडाऊन मध्ये 3 प्रोजेक्ट त्यांनी लॉन्च केले. इट्स रिअली ग्रेट थिंग. आणि खूप काही प्लॅन्स आहेत त्यांचे. म्हणजे आता ग्रेट आयडियाज इन ऍक्शन हे त्यांचं ऑलरेडी यू आर ऑलरेडी इन ऍक्शन, सदैव ऍक्शन मध्ये राहतात. तर पीयूजी, आधी एक सुरुवातीला थोडस एक आपण प्रिफेस करावं अशी मी आपल्याला विनंती करतो की ज्यामुळे लोकांना थोडंसं अजून एक ग्रॅव्हिटी येईल, त्यांना नेमकं काय विचारायचं आहे. आणि देन विल स्टार्ट द डिस्कशन. ऑलरेडी एक केस आहे आपल्याकडे, ती सुद्धा डिस्कस करू आणि श्रोत्यांचे अजूनही प्रश्न आपल्याकडे येतील. पीयूजी, परत एकदा आपलं स्वागत. यू आर मोस्ट वेलकम टू उद्योग वर्धिनीज दिस झूम मीटिंग. आणि चला उद्योजकाशी बोलूया या 24व्या भागात आपलं परत एकदा स्वागत आहे. खूप आनंद होतोय तुमचं स्वागत करताना. आणि आता आपल्याला विनंती करतो की आपण जरा पुढे गाईड करावं, प्लीज. थँक्यू सुनीलजी. तर जसं आता आपण सांगितलं की ग्रेट आयडियाज इन ऍक्शन, तर कसं आहे की लोकांकडे खूप आयडियाज आहेत. माझ्याकडे आजकाल कसं आहे की भरपूर लोक येतात ऑफिसला आणि भेटतात आणि माझ्याकडे ही आयडिया आहे, ती आयडिया आहे, मला ही इम्प्लिमेंट करायची आहे, मला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. तर आयडिया भरपूर आहेत, पण ते त्यांना म्हणजे माहिती की आता सुरुवात कुठून करायची. कारण फक्त त्याला त्याच्या सब्जेक्ट पुरताच नॉलेज असतो. एखादी आयडिया आलेली असते डोक्यामध्ये, आणि जसं एक टिपिकल एक्झाम्पल आहे की सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर तो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये खूप चॅम्पियन आहे. त्याला कुठलाही टार्गेट दिलं, त्याला कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर डेव्हलप करायला सांगितलं की तो सॉफ्टवेअर बनवून देतो. पण त्याला त्याच्या पलीकडचं काहीच माहित नसतं. त्याची मार्केटिंग कशी करावी, याला विकावं कसं मार्केटमध्ये, आणि त्याचं फायनान्शियल मॉडेल कसं बनवावं. आणि कसं होतं की एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीची आहे ना एक अटॅचमेंट होऊन जाते की मला नवीन नवीन सॉफ्टवेअर बनवायला खूप आवडतात. तो माणूस आहे ना सतत सॉफ्टवेअरच बनवत राहतो. तो सारखं नवीन नवीन सॉफ्टवेअर बनवत राहतो. तो विकत काहीच नाही. त्याचं काम कंटिन्युअस फक्त रिसर्च करणे. तो डेव्हलप त्याच्यातनं काहीच करत नाही. तर अशा लोकांना आपण मेंटरिंग केलं पाहिजे, गाईड केलं पाहिजे की बाबा तू आता फोकस जो आहे, तू सॉफ्टवेअर एकदा बनवला, या सॉफ्टवेअरला जसं मायक्रोसॉफ्टने सॉफ्टवेअर बनवला. मायक्रोसॉफ्टने विंडोज 93, विंडोज 95 अशा सगळ्या ऑपरेटिंग सिस्टम मायक्रोसॉफ्टने आणले होते मार्केटमध्ये. आणि ते मार्केटमध्ये ते मग फक्त सीडी विकत जायचे, आणि ती सीडी विकून, ते लायसन्सेस विकून मायक्रोसॉफ्टने खूप पैसे कमवले. तर असंच आपण पण सुद्धा, आपण जेव्हा एकदा सॉफ्टवेअर बनवतो तर त्याचं रिपिटेटिव्ह सेलिंग फार महत्वाचं आहे. त्याचं एक फायनान्शियल मॉडेल बनवणं, ते जास्तीत जास्त लोकांना ते विकणं, त्याच्यावरनं नंबरचं प्रोजेक्शन तयार करणं की पुढच्या 2 वर्षात मी या लेवल पर्यंत जाणार, 5 वर्षात या लेवल पर्यंत, 7 वर्षात या लेवल पर्यंत. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना पेपरवरती प्रेझेंट करणं फार गरजेचं आहे. नाही तर तुम्ही जर म्हणजे कोणा एखाद्या इन्व्हेस्टर कडे गेले आणि त्याला म्हटलं की आम्हाला पैसे कमी पडतायत, मला महिन्याला गॅप येतोय, 2 लाखाचा 3 लाखाचा मला ऑफिस चालवण्यामध्ये गॅप येतोय, तर तुम्ही ते 2 लाख 3 लाख रुपये मला द्या, असं म्हणून लोक इन्व्हेस्टर कडे जातात. तो इन्व्हेस्टर म्हणतो की याचा बिझनेस ऑलरेडी लॉस मध्ये चाललाय, याला कशाला मी पैसे देऊ. तर असा त्यांचा विचार असतो. जर तेच आपण एखाद्या इन्व्हेस्टर कडे गेलो आणि त्यांना जर आपण या पद्धतीने प्रेझेंट केलं, तर हे बघा की मला पुढचे 2 ते 3 वर्षात एवढे पैसे लागणार आहेत बिझनेसमध्ये, पण एवढे पैसे टाकल्यानंतर आपल्याला एवढा त्याच्यातनं रिटर्न येणार आहे, कंपनीचं टर्नओव्हर या लेवल पर्यंत जाईल, कंपनीची प्रॉफिटेबिलिटी या लेवल पर्यंत जाईल, आणि आपण या सब्जेक्ट मध्ये आपण इंडियामध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 10 वगैरे जे काही आपलं टार्गेट्स असतील ते आपण अचीव्ह करू. आणि त्या व्यतिरिक्त आयपी, एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आपण उभारणार आहोत, आपण एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बनवणार आहोत,
की पेटंट फार महत्वाचं आहे, की एक काहीतरी आपण कसलं तरी पेटंट किंवा आपलं काहीतरी युनिकनेस आणणं. पेटंट जरी नसला पण आपलं जर काहीतरी युनिक असेल ना, तर ऑटोमॅटिकली त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. तर हे करणं फार गरजेचं आहे. कुठल्याही आज आपण आपल्याला ज्याही लोकांचे आपल्याला आज आपल्याकडे प्रश्न आलेले आहेत किंवा त्यांचे आपल्याकडे जे मॉडेल जे आपल्याला जे प्रेझेंट करणार आहेत ते लोक, तर त्याच्या सगळ्यामध्ये एकच गोष्ट सर्च करणे फार गरजेचं आहे की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कुठली तयार होते त्याच्यामध्ये, पेटंट कुठला आपण घेऊ शकतो का त्यामध्ये. जर तुमच्याकडे पेटंट येत असेल कुठल्याही गोष्टीचा, तर तुमचं व्हॅल्युएशन, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळं काही चेंज होतो. आणि निराश होऊ नये, कारण भारतामध्ये अजूनही प्रॉब्लेम्स आहेत. अजूनही लोक लँड, बिल्डिंग, गोल्ड या सगळ्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं प्रेफर करतात. बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट देणं थोडं अजूनही लोकल इन्व्हेस्टर्सला अजूनही कम्फर्ट नाही येतो. तर आपल्याला एंजल इन्व्हेस्टर्स कडे जावं लागेल किंवा आपल्याला म्हणजे खूप जास्त लोकांना भेटावं लागेल आणि त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल, तरच जाऊन ते मग त्या बिझनेसमध्ये ते पैसे टाकतील. तर काहीतरी असं बनवा. जसं आता मी मागच्या वेळेस सुद्धा मी एक्झाम्पल दिला की आम्ही जे जामुन वाईन तयार केली, तर म्हणजे एक सॉफ्टवेअर कंपनीमधनं एक डायरेक्ट वाईन मध्ये जम्प करणं म्हणजे खूप रिस्की बिझनेस, कारण याच्यात ऑलरेडी खूप एस्टॅब्लिश लोक आहेत आणि ऑलरेडी खूप जास्त प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आहेत आणि वाईन शॉप्सला, डिस्ट्रीब्युटर्सला लोक 50-50% मार्जिन शेअर करतात. एवढं जास्त मोठ्या प्रमाणावरती मार्जिन शेअर केले जातात. तर त्या फील्डमध्ये आपण उतरू शकतो का? पण आम्ही उतरलो आणि खूप युनिक एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी घेऊन आम्ही मार्केटमध्ये उतरलो. कॉन्सेप्ट चेंज करून टाकला, की लोकांना म्हणजे जी ड्रिंक घेण्याची जी सवय होती ती कॉन्सेप्टच चेंज केली, की ड्रिंक तुम्ही फक्त नशा करण्यासाठी नका घेऊ. तुम्ही हेल्थ बेनिफिट जर असतील तरच तुम्ही ते ड्रिंक करा, नाही तर तुम्ही ते ड्रिंक करू नका. ग्रेट आयडियाज इन ऍक्शन आपण घेऊन आलो, की मार्केटमध्ये असं कोणीही नाही की जो अशी सर्व्हिस देतोय की तुमचं जे काही तुम्हाला नॉलेज आहे फक्त तेवढं तुम्ही मॅनेज करा, बाकीचं सगळं करण्यासाठी तुम्हाला सर्व्हिस मॉडेलवरती तुम्हाला लोक मिळतील. कारण काय होतं, आपण 25-30 लोक घेऊन टाकतो कंपनीमध्ये, की आज माझ्याकडे 1 कोटी रुपये आहे, मी 25-30 लोक हायर करून टाकले कंपनीमध्ये. पण तुमच्याकडे जे काही नॉलेज आहे, तुमच्याकडे जे काही युनिक आहे, तुमचे जे कॅलिबर आहे, ते शेवटी एका वर्षात संपून जातं आणि तुमचा सगळा फोकस जो असतो ना, तर लोकांना सॅलरी देण्यावरच निघून जातो मग. आणि मग तुमच्यातली सगळे इनोव्हेटिव्ह थिंकिंग आणि तुमच्यातलं जे सगळं नॉलेज असतं, ते सगळा विषय तो संपतो, साईडला राहून जातो आणि तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजचे एम्प्लॉय बनून जातात. ते 25-30 लोक माझ्या कंपनीमध्ये आहे आणि त्यांना सॅलरी वेळेवरती मिळाली पाहिजे, यासाठी मग तुमची एंटरप्रेन्योरशिप लिमिटेड होऊन जाते. आणि मी बघितलंय की जवळजवळ 95% लोक, 96% लोक जे बिझनेस सुरू करतात, ते शेवटी या लेवलवरतीच येऊन त्यांचं सॅच्युरेशन होऊन जातं आणि त्याच्यातलं जे काही नाविन्यपूर्ण त्याच्यामध्ये ज्या असतात, जे टेक्निक असतात, ज्या स्किल्स असतात, त्या सगळ्या त्यांच्यातल्या संपून जातात. तर कसं आपण कंटिन्युअस आपला जो फोकस आहे तो इनोव्हेशन वरती आपण कशा पद्धतीने ठेवावा. आणि मार्केटची सध्या परिस्थिती खराब आहे, कॅश फ्लोज नाहीये, तर त्या सिच्युएशन मध्ये आपण कसं सामोरं जावं, की कॅश फ्लोची आपली सिच्युएशन सुधारवण्यासाठी काय करता येऊ शकतं, कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत किंवा बँकांकडनं ऑफर्स आहेत, या सगळ्या गोष्टी पण आपण डिस्कस करू शकतो. आणि तुमच्याकडे कशा प्रकारचं तुमचं सोल्युशन रेडी आहे, कोणत्या प्रकारचं सोल्युशन तुमच्याकडे आहे, त्या फील्डच्या रिलेटेड लोकांपर्यंत आपण जाऊ शकतो आणि त्यांना आपण ते ब्रीफ करू शकतो, त्यांच्याकडनं फंडिंग आणू शकतो. तर तुम्हाला मार्केटिंगचंही टेन्शन घेण्याची गरज नाही, सेल्स करण्याची तुम्हाला म्हणजे टेन्शन घेण्याची गरज नाही. फायनान्शियल मॉडेलिंगसाठी मार्केटमध्ये सर्व्हिसेस पेपर कन्झम्पशन मॉडेलवरती, पेपर यूज मॉडेलवरती तुम्हाला फायनान्स एक्सपर्ट, सीएफओ ऍज अ सर्व्हिस सुद्धा अवेलेबल आहे मार्केटमध्ये. आणि HR साठी सुद्धा तुमच्याकडे आता एजन्सीज आहेत की म्हणजे HR ऑन सर्व्हिस सुद्धा अवेलेबल आहे. तर सगळ्याच गोष्टीसाठी आता मार्केटमध्ये लोक अवेलेबल आहेत ऑन अ सर्व्हिस मॉडेल. तर ते तुम्ही सुरुवातीला कन्झ्युम करा आणि बिझनेसला एकदम ऍसेट लाईट ठेवा. आणि तुमचे जे खर्च जे आहे, तुमचे ऑपरेटिंग कॉस्ट जे आहे, त्या सगळ्या कॉस्ट जे आहेत तुम्ही एकदम कमी ठेवा. कोणालाही आपण फॅशन करून दाखवण्याची गरज नाही की माझ्याकडे एवढा मोठा ऑफिस आहे, माझ्याकडे एवढ्या मशीन्स आहेत आणि एवढा स्टाफ आहे आणि हे सगळं आहे. तुमचा जर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जर टिकली, तुमचा जर पेटंट जर टिकला आणि त्याच्यात तुमचं जे कोर आहे बिझनेसचा, तो कोर जर टिकला नाही ना तुमच्या बिझनेसचा, तर बाकीचे सगळं फॅशन करून तुम्हाला काही बिझनेसमध्ये साध्य होणार नाही.
आणि जेव्हाही आपण एखादी कुठली नवीन आयडिया मार्केटमध्ये घेऊन जातो, तर तेव्हा आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की माझा कोर फोकस काय आहे. ऍपल जेव्हा मार्केटमध्ये आली ना, तर ऍपलचा कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होता की आम्हाला डिस्टर्ब करायचं आहे टेक्नॉलॉजी वर्ल्ड. टेक्नॉलॉजी वर्ल्ड मध्ये जे जेही चाललं आहे, ज्या पद्धतीने लोक जे काही बनवत आहेत किंवा कम्प्युटर बनवत आहेत किंवा टाईपरायटर बनवत आहे वगैरे, ते सगळं चेंज करायचं आणि त्याला पूर्ण रिवॅम्प करायचं आणि डिस्ट्रप्शन आणायचं त्याच्यामध्ये. ते डिस्ट्रप्शन घेऊन त्या मार्केटमध्ये उतरले. त्यांचा कोर होता डिस्ट्रप्शन. सतत परिवर्तन आणणे आणि मोठं परिवर्तन आणणे, जुना सगळं काही बदलून नवीन नाविन्यपूर्ण गोष्ट मार्केटमध्ये आणणे, हा ऍपलचा फोकस असल्यामुळे ऍपलने मार्केटमध्ये मोठ्या प्रकारे डिस्ट्रप्शन आणला आणि त्यामुळे आज आपल्याला माहिती आहे की ऍपल बनू शकली. आजही ऍपलचा जर जेव्हा प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च होतो, तर लोक कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा लाईन लावतात ऍपल स्टोअरच्या बाहेर. तर ह्याचं कारण हेच की ऍपल घेतलं की लोक त्याच्याशी असोसिएट करतात की मी मॉडर्न आहे, मी नवीन आहे, माझ्याकडे टेक्नॉलॉजी आहे, माझ्याकडे एकदम ब्युटिफुल माझ्याकडे मशीन आहे माझ्याकडे. हे सगळं लोकांना दाखवता यावं यासाठी लोक ऍपल घेतात. आता फीचर वाईज आपण बघतो की मार्केटमध्ये असे फोन आलेले आहेत की त्यांचं स्पीड सगळं काही ऍपलपेक्षा 5-5, 6-6 पटीने जास्त आहे. पण लोक ते फोन घेत नाही, लोक ऍपलचाच फोन अजूनही प्रेफर करतात. कारण ऍपल घेतलं की माझ्याकडे डिस्रप्टिव्ह पॉवर आहे हातामध्ये, हे दिसून येतं. तर आपण जेव्हा आपला बिझनेस आपण मार्केटमध्ये घेऊन जाणार, तेव्हा आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की माझ्या कोर मध्ये काय आहे. तर जसं मी आमच्या रेस्टॉरंटचा एक एक्झाम्पल दिला की न्यूट्रिशन त्याच्या कोर मध्ये आम्ही ठेवला. ESDSचा जो कोर आहे डिस्ट्रप्शन, पेटंटेड क्लाउड टेक्नॉलॉजी म्हणा किंवा COVID-19 डिटेक्शन सॉफ्टवेअर म्हणा, आणि आम्ही एकदम खूप युनिक म्हणजे ERP सोल्युशन इम्प्लिमेंट केले गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स मध्ये, GRP इम्प्लिमेंट केले, डिस्ट्रप्टिव्ह सोल्युशन. IoT इम्प्लिमेंटेशन चालू आहेत मोठमोठ्या एंटरप्राइज मध्ये, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये, एकदम डिस्ट्रप्शन. तर ESDSचा कोर आहे डिस्ट्रप्शन, तसाच रेस्वेराचा कोर आहे न्यूट्रिशन. तसं तुम्ही जेव्हा जो काही बिझनेस तुमचा आहे त्याचा कोर काय आहे हे समजणं फार गरजेचं आहे. आणि एक नाव तुम्ही याच्यामध्ये युट्यूब मध्ये सर्च करू शकता, सायमन सिनेक. सायमन सिनेकचे काही व्हिडिओज आहेत युट्यूब मध्ये. SIMONSINEK, सायमन सिनेक. तुम्ही फक्त युट्यूब मध्ये सर्च करा, त्याचे व्हिडिओज बघा. अप्रतिम व्हिडिओज आहेत आणि तुम्हाला नक्कीच त्याच्याने तुमचं ब्रेन वॉश होईल. तुम्ही जे म्हणजे बिझनेसचा जो विचार करता, आणि मग तुम्हाला त्याचं ते प्रेझेंटेशन, त्याचं ते व्हिडिओ जर आवडले तुम्हाला, तर मग तुम्ही त्याचं पुस्तक पण घेऊ शकता. आणि नो युअर वाय, तो वाय म्हणून त्याने एक मोठ्या अक्षरात त्या पुस्तकावरती वाय म्हणून टाकलेला आहे. तर असे काही काही खूप चांगले चांगले पुस्तक जे आहेत ना मार्केटमध्ये, ते तुम्हाला वाचणं फार गरजेचं आहे. तरच एंटरप्रेन्योरशिप मध्ये आपण सक्सेसफुल होऊ शकतो. तसं वाचन जर नाही केलं आपण आणि फक्त आपल्या डोक्यामध्ये ज्या आयडियाज आहेत तेच इम्प्लिमेंट करत राहिलो, तो मोठा फेलियर येऊ शकतो. फक्त स्वतःचं डोकं चालवू नये, इतरांनी काय काय केलेलं आहे त्याच्या बेसिसवरती पण आपण फॉलो करणं फार गरजेचं आहे. तर ओव्हर टू यू सुनीलजी आणि उद्योगवर्धिनी टीम. आपल्याकडे जे जे प्रश्न आलेले आहेत आपल्या लोकांचे, तर ते आपण शेअर करा, म्हणजे आपण त्याच्यावरती कॉन्व्हर्सेशन सुरू करू. डेफिनेट. खूप छान तुम्ही प्रस्तावना केली आहे व्ह्यूजी, विथ ग्रेट एक्झाम्पल्स. जे काही तुम्ही सांगितलेलं आहे ते खूपच रिअली, म्हणजे आपलं कोर जे आहे ना, ते बऱ्याच वेळेला आपल्यालाच माहित असतं की आपण काय करतोय. रिअली ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मते सगळे लक्षात घेतील. आपला आता संतोष कुलकर्णी इथे आहे. संतोष कुलकर्णी, जरा तुमची जी केस आहे, तुम्ही तुमचं अनम्यूट करून जरा तुम्ही सांगा तुमचं नेमकं प्रोडक्ट काय आहे आणि नेमके तुम्हाला काय पुढे जायचं, काय प्लॅन्स आहे, तुमचं कोर काय आहे, ते जरा सगळं जरा सांगा. येस सर. आणि तुमचे क्वेश्चन्स. येस सर. येस. So thank you very much Chandak sir and Piyush sir for giving me the opportunity to present our company over here. आमची सर, मी थोडंसं माझं बॅकग्राऊंड सांगतो. मी एक 14 ते 15 वर्ष मी सॉफ्टवेअर फील्डमध्ये काम केलेलं आहे आणि माझी सुरुवात ही नाशिक पासूनच झाली. नाशिकच्या एका कंपनीपासून मी सुरुवात केली
आणि त्याच्यानंतर मी पुण्यात आलो. पुण्यामध्ये एक साधारण 12 वर्ष मी काम केलं IT मध्ये. आणि त्याच्यानंतर मला एक ऑपॉर्च्युनिटी आली की ज्याच्यामध्ये मी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मी एक तो प्लांट मी पूर्ण सांभाळेन. तर त्या याच्यामध्ये मी मोस्टली त्यांची पॅकेजिंग डिव्हिजन आहे, ती पॅकेजिंग डिव्हिजन मी पाहत होतो. त्याचबरोबर त्यांचं महिंद्रा बरोबरचं काम आहे, तर ते महिंद्रा बरोबरचं काम मी पाहत होतो. तर पुणे त्यांचा जो प्लांट आहे, तर पुणे प्लांट एक्सपान्शन साठी मी काम केलं. मग याच्यामध्ये असे जे अनुभव येत गेले, तर त्याच्यामध्ये आम्ही परचेस पुष्कळ करत होतो आणि आम्ही पुष्कळ लोकांना जे पॅकेजिंग प्रॉडक्ट आहे ते आम्ही विकत होतो. तर त्या याच्यामध्ये कुठेतरी जाणवलं की परचेस हे जे फील्ड आहे, परचेस हे जे डोमेन आहे, ते काही कंपन्यांमध्ये म्हणजे SMEs मध्ये ते तेवढं स्ट्रॉंग नसतं. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं की रिक्वायरमेंट पाठवलेली असते, पण तरी सुद्धा ती सप्लायर आहे त्याला पोहोचतेच असं नाही, किंवा पोहोचली तरी सुद्धा तो म्हणतो की मी वाचली नाही, परत एकदा तुम्ही पाठवा, फॉलोअप घ्या. आणि मग कोटेशनसाठी मग फॉलोअप घेतले जातात. तर कोटेशनसाठी बऱ्यापैकी फॉलोअप घ्यावा लागतो आणि नंबर ऑफ कोटेशन्स तुम्हाला कम्पेअर करावं लागतात. आणि नंबर ऑफ कोटेशन्स कम्पेअर करून मग त्याच्यानंतर मग परत कोटेशन्स तुम्हाला मागवावे लागतात. आणि परत कोटेशन्स मागवून त्यांचे टर्म्स वगैरे पाहून मग फायनली आपण एखादा सप्लायर आपण तो फायनल करतो. तर मोस्ट ऑफ द टाइम्स SMEs मध्ये ह्या गोष्टी ह्या अजूनही ईमेल वरती चालतात आणि ईमेल वरतीच त्यांना फॉलोअप दिले जातात. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स परचेस इंजिनियर्स जे आहेत, तर परचेस मॅनेजर फॉलोअप मध्ये फार टाइम यांचा जातो. तर हे थोडंसं आपण कुठेतरी याला स्ट्रीमलाईन करू शकतो का, हा एक डोक्यामध्ये आम्हाला विचार आला होता. तर त्या याच्याने आम्ही साधारण 6 ते 7 महिन्यापूर्वी आम्ही एक सॉफ्टवेअर बनवायला त्याची सुरुवात केली. त्या सॉफ्टवेअर मध्ये आम्ही थोडंसं एक 5 मिनिटं लागतील, पण थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह सांगतो. हा संतोषजी, कमीत कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा, कारण की सरांचं ऐकायचं आपल्याला जास्त. हो 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 हो. तर त्याच्यामध्ये आम्ही सर 2 प्लॅटफॉर्म तयार केलेले आहेत, ओपन प्लॅटफॉर्म आणि डेडिकेटेड प्लॅटफॉर्म. ओपन प्लॅटफॉर्म मध्ये आम्ही सगळ्यांना ऍक्सेस देतो की जे कोणीही येऊन रिक्वायरमेंट टाकू शकतील आणि कोणीही येऊन कोटेशन सबमिट करू शकतील. कोणीही इन द सेन्स रजिस्टर्ड कंपनी पाहिजे, जी आम्ही बॅकएंडला आम्ही ती व्हेरीफाय करतो की ती कंपनी खरोखर एक्झिस्ट करते का, तरच आम्ही ती एनेबल करतो. आणि सेकंड आहे ते म्हणजे डेडिकेटेड प्लॅटफॉर्म असं आम्ही तयार केलेलं आहे. डेडिकेटेड प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही टाकलेली रिक्वायरमेंट ही फक्त तुम्ही असाइन केलेल्या सप्लायर्स पर्यंतच जाईल आणि ती पूर्ण मार्केटमध्ये ती जाणार नाही. म्हणजे तुमच्या ऑथोराइज व्हेंडर्स कडेच ते जाईल आणि त्यांच्याकडूनच मग तुम्हाला कोटेशन्स येऊ शकतात. असे आम्ही 2 पद्धतीचे प्लॅटफॉर्म याच्यामध्ये केलेले आहेत, तर ओपन आणि डेडिकेटेड. तर आणि त्याच्यामध्ये आम्ही रिपोर्ट्स बिल्ड केलेले आहेत, व्हेंडर मॅनेजमेंट आहे, व्हेंडरच्या कॅटेगरीज मॅनेजमेंट पण आम्ही केलेलं आहे. प्रत्येक कॉल फ्लो नंतर एक ईमेल सप्लायरलाही जाते आणि त्याच्यानंतर बायरलाही जाते, अशा पद्धतीचा. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये रोल्स पण डिफाईन केलेले आहेत. तुमचा सेल्सचा माणूस आहे की तुमचा परचेसचा माणूस आहे, तर त्या याच्यानुसार तुम्हाला मेल पाहता येईल. आणि माय रिक्वायरमेंट्स, माय कोटेशन्स असे पण सेक्शन्स आहेत, जिथे तुम्ही दिलेल्या रिक्वायरमेंट्स आणि तुम्हाला आलेली कोटेशन्स पाहू शकतात. रिपोर्ट्स पण आम्ही याच्यामध्ये इंटिग्रेट केलेले आहेत. तर ही कंपनी आम्ही रेकोनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ही रजिस्टर केलेली आहे मार्च मध्ये. पण बिकॉज ऑफ सम लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला त्याचा अजून सेल्स आम्हाला वाढवता आलेला नाही आणि सेल्स वाढवण्यावरती आम्ही थोडंसं आता काम करतोय. पियुषजी, याच्यामध्ये तुमच्याकडून असं की कसं आम्हाला सेल्स बद्दल काय तुम्ही इनपुट्स देऊ शकता की सेल्स वाढवण्यासाठी, आणि असं थोडंसं आम्हाला काही हेल्प झाली तर ते बरं होईल. येस पियुषजी. येस. तर याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतोष कसं आहे ना की तुम्हाला ERP सोल्युशन्स विकणारे जे आहेत, कंपनी जे आहेत ना, त्यांच्याबरोबर टायअप करणं गरजेचं आहे. जर त्यांनी तुमचा मॉड्यूल एक्सेप्ट केला तर त्याच्यात तुम्हाला खूप फास्ट तुम्हाला स्केल अप करता येईल.
कारण कसं आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअल जर विकत राहिले याला, आणि म्हणजे हा लो कॉस्ट प्रोडक्ट असल्यामुळे इंडिव्हिज्युअल विकत राहिले तर तुम्हाला खूप सेलिंग मध्येच तुम्हाला खूप पैसे टाकावे लागतील आणि रिटर्न्स तेवढे येणार नाही. म्हणजे प्रॉफिटॅबिलिटी जी काढायची आहे तिच्यात तुम्हाला म्हणजे फार अडचण येईल याच्यामध्ये. तर एकतर चॅनल थ्रू आणि पार्टनर्स थ्रू, ज्यांच्याकडे ERP सॉफ्टवेअर आहे किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी खूप कंपनीज आहेत, अशा लोकांना टार्गेट करून, ज्यांच्याकडे खूप जास्त मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, अशा पार्टनर्सला टार्गेट करून, आणि एकदा तुमचं कॉम्पिटिशन अनालिसिस करणं फार गरजेचं आहे. कारण SAP मध्ये म्हणा, SAP आहे, इन्फोर आहे, असे भरपूर ERP सॉफ्टवेअर्स आहेत. मध्ये असे मॉड्यूल्स ऑलरेडी अवेलेबल आहेत आणि ते पण आता मार्केटमध्ये ऑलरेडी असे सोल्युशन्स देत आहेत. त्यांच्या कस्टमरला जे कम्प्लीट पॅकेजेस देतात की इनबिल्ड एंड टू एंड सोल्युशन. त्याच्यात तुमचं वेंडरचा पोर्टल असतो त्याच्यामध्ये, आणि वेंडरचं सगळं काही म्हणजे त्याच्यात त्या वेंडर पोर्टलमध्ये असतं त्या, आणि वेंडरला कुठल्याही कामासाठी ईमेलवरती आपल्याला काही कम्युनिकेशन करावं लागत नाही. रेटही त्याच्यात फायनल दिसून येतात आणि कॉम्पिटिशनही 2, 3, 4 वेंडर्स मध्ये तिथल्या तिथेच कॉम्पिटिशन पण होते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत SAP मध्ये आता आहेत. तर त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण काय युनिक देतोय, आपलं असं काय आहे की तुमचं म्हणजे एक म्हणजे जसं मी जे म्हटलं ना की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, असं याच्यात तुम्ही IP काय तयार केलं आहे, तर त्या बेसिसवरती मग त्याचा सक्सेस डिफाईन होईल. ओके संतोषजी, आणि नंतरही आपण मग पियुष सरांशी चर्चा करू शकतो. पण आय थिंक ही हॅड गिव्हन यू द डायरेक्शन की हाऊ यू शुड गो अहेड. मित्रांनो, आता 2 प्रश्न जे आलेले आहे पियुषजी आपल्याकडे. एक पहिला प्रश्न असा आहे की सध्या फ्लिपकार्ट, अमेझॉन जे ह्या सगळ्या ई कॉमर्सच्या साईट आहे, यांनी आपले लोकल दुकानदारांना बराच म्हणजे त्यांना नुकसान होत आहे असं दिसतंय. तर आपले विशेषतः जे काही इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकलच्या ज्या आयटम्स आहेत किंवा टेक्सटाईल आहे, यांना कसं जिओ मार्ट आता आलं आहे, तर अजून काय केलं पाहिजे की ज्यामुळे आपले लोकल ब्रँड सुद्धा खूप चांगले पॉप्युलर होऊ शकतील आणि त्यांचा सेल होऊ शकेल. आता पॉप्युलर म्हणण्यापेक्षा त्यांचा सेल कसा होईल, कारण काय की आहे एक मोठं अनेकांच्या मनात गैरसमज आहे किंवा काही त्यांना वाटतंय, खूप मोठी भीती वाटते की काय केलं पाहिजे अशा वेळेत. तुमचं काय मत? कसं आहे की आता म्हणजे मार्जिन्स जे आहेत त्या इलेक्ट्रॉनिक आयटम्स मध्ये ना, आधी जे 25-25, 30-30% मार्जिन्स मिळायचे, आता लिटरली अशी परिस्थिती आहे की लोकांना म्हणजे 3 आणि 4% वरती बिझनेस करायला लागतोय. कारण ते कमॉडिटी झालंय. कमॉडिटी म्हटलं की मग याच्यात तुमच्याकडे युनिक काहीच नसल्यामुळे ना, तुम्ही प्रॉफिट डिक्टेट करू शकत नाही तुमच्या प्रोडक्ट वरती. तुमचा कस्टमर आणि तुमचे कॉम्पिटिटर ठरवतील की तुमची कमाई होणार किंवा नाही. आज तुम्ही घरात पैसे घेऊन जाणार किंवा घरातले आणलेले पैसे व्यवसायात टाकणार, तुमचा कस्टमर आणि तुमचा कॉम्पिटिटर ठरवतो. तर यासाठी तुम्हाला आहे ना युनिक काहीतरी आणणं फार गरजेचं आहे. तुमचं कुठलाही स्टोअर असेल, काही असेल ना, तर आपल्याला हे शोधणं गरजेचं आहे की मला माझ्या डिस्ट्रिक्ट मधनं काय असं मिळतंय, लोकल मला काय काय सोल्युशन्स आहेत जे मी माझ्या इथे ठेवू शकतो आणि जे युनिक आहेत, आणि त्याच्यात मग मी डिक्टेट करू शकतो की काय कॉस्ट असेल. कित्येक वेळा आपण स्टेशनला जातो आणि आपण तिथे स्टोअरमध्ये आपण बघतो ते म्हणतात की पश्चिमाला बनाया हुआ जॅकेट है और ये हमारी इधर बनाई हुई पेंटिंग है. जॅकेटचे 5-5 हजार रुपये मागतात, ते पेंटिंग 25-25 हजार रुपये मागतात आणि लोक घेतात. का? कारण ते लोकल म्हणून काहीतरी आणि काश्मीरवरनं आणलंय, तर त्याच्यासाठी आपण मोठे पैसे देऊन येतो. पण तेच जर आपण श्रीनगरला गेलो आणि तिथल्या याच्यात त्यांनी जर आपल्याला सांगितलं की हे बॉम्बे से आए हुए लेदर का जॅकेट है, तर आपण म्हणू की अरे बॉम्बेवरूनच विकत घेतो ना. तर कमॉडिटी जर तुम्ही विकत असाल तर तुमच्या कमॉडिटीज मध्ये तुम्हाला कधीही प्रॉफिट कमवता येणार नाही. तर तुम्हाला म्हणजे काहीतरी याच्यावरती म्हणजे बेस्ट ऑप्शन एकच आहे. म्हणजे कदाचित माझं उत्तर याच्यावरती शूड वाटेल, पण ऑप्शन याच्यामध्ये हेच आहे की तुम्ही पूर्ण रिवॅम्प करा, स्वतःला पहिले डिस्टर्ब करा. तुमचा जो कम्फर्ट झोन बनलेला आहे की मी फक्त टीव्ही विकणार आणि मी फक्त कम्प्युटर विकणार, लॅपटॉप विकणार, फ्रीज विकणार, या कम्फर्ट झोन मधनं बाहेर येणं फार गरजेचं आहे की याच्या व्यतिरिक्त मी काहीतरी विकणार आणि त्या नवीन नाविन्यपूर्ण अपॉर्च्युनिटी मधनं मी पैसे कमवणार, आणि तरच जाऊन तुमचा व्यवसाय पुढे टिकू शकेल. नाही तर मग रेट तोडत जा
आणि जे काही विकत घेताय त्याला अजून जास्तीत जास्त डिस्काउंट मध्ये, जास्तीत जास्त स्कीम्स मध्ये तुम्ही विकत घ्या. कमॉडिटीज मध्ये आता कमवण्याची संधी राहिलेली नाही आणि ऍटलिस्ट या पॅन्डेमिक नंतर कमॉडिटीज मध्ये पैसे कमवण्यासाठी स्कोप ऍक्च्युली नाही आता. ओके, हा, धन्यवाद पियुषजी. या रिलेटेडच एक प्रश्न आमच्या एका प्रशिक्षणार्थींचा आहे, संजय म्हणून आहे. तर मी त्यांनाच विनंती करतो की त्यांनी जरा तो प्रश्न संजय थोडा अनम्यूट करून बोला जरा आपला प्रश्न. आवाज येतोय का माझा? हॅलो, आय थिंक संजय उनका सर आवाज थोड़ा वीक है, बट आई आस्क हिज क्वेश्चन. तो बेसिकली उन्होंने एक डिस्ट्रप्टिव्ह त्यांनी एक मायक्रो ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवला आहे जो हायपर लोकल साठी आहे आणि त्यांचा MVP आहे आणि तो स्टार्टअप इंडिया कडून पण रेकग्नाइज झालेला आहे. तर बेसिकली त्यांचा क्वेश्चन असं आहे की सिन्स MVP आहे पण त्यांना ह्यूज ट्रॅफिक एक्सपेक्टेड आहे आणि आता त्यांच्याकडे तेवढं बॅकअप नाहीये, तर त्यांनी कसं पुढे जायला पाहिजे? म्हणजे एवढी ट्रॅफिक वगैरे हँडल करणं किंवा एक सडन ग्रोथ येते तर ती कशी हँडल करायला पाहिजे? नाही तर नक्कीच तुम्ही याच्यासाठी आता प्लॅनिंग व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे. लोक काय करतात ना की असं जर सडन ग्रोथ येणार आहे तर ते क्लाउड च्या मार्गाने जातात. ते सगळं त्यांचा जे डेटा जो आहे तो क्लाउड वरती ठेवतात. तर एका म्हणजे छोट्याशा म्हणजे काहीतरी व्यवसायासाठी तुम्ही डेडिकेटेड सर्व्हर ठेवला किंवा एखादा कम्प्युटर ठेवला आणि त्याच्यावरनं सगळं चालवलं ना तर काम भागून जातं त्याच्यातनं. पण आता वेळ बदललेली आहे. मागचे 3-3.5 महिन्यात आपल्याला समजलंय की डिजिटल इज द नेक्स्ट वे. जो डिजिटल आहे तो टिकला आहे आणि जो डिजिटल नाही तो टिकणार नाही बिझनेसमध्ये. तर तुम्हाला तुमच्या बिझनेसला क्लाउड वरती घेऊन जाणं फार गरजेचं आहे. जे कुठलेही क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्सला घेऊन तुम्ही कम्फर्टेबल असाल तुम्ही त्या क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरशी बोला. इंडियन क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर सुद्धा आहे, अमेरिकन क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर सुद्धा आहे, जसं AWS, अज्योर, गुगल क्लाउड. छोट्या एकदम छोटे जे बिझनेसेस असतात म्हणजे ज्यांची कॅपॅसिटी खूप कमी असते त्यांच्यासाठी गुगल क्लाउड हा एक खूप चांगला पर्याय आहे. आणि ओरॅकल बेस्ड तुमचं काही असेल तर ओरॅकल क्लाउड सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. आणि तुम्हाला जर सगळं काही मॅनेज पाहिजे असेल, सगळं काही एंड टू एंड ओनरशिप घेणारा एक सर्व्हिस प्रोव्हायडर पाहिजे असेल तर तुम्ही ESDS ला पण कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने हेल्प करू. म्हणजे माझा ईमेल ऍड्रेस मी शेअर करेल, मला कॉन्टॅक्ट केलं की मी तुम्हाला लाईन अप करून देईल अकॉर्डिंगली आणि आमची टीम तुम्हाला हेल्प करेल याला स्केल करण्यासाठी. ओके, थँक्यू व्हेरी मच पियुषजी. अजून एक प्रश्न आलाय, तो आमचे एक प्रशिक्षणार्थी विवेक अग्निहोत्री, रिअल इस्टेटच्या संदर्भात जरा त्यांचं म्हणजे याच्यामध्ये कसं टेक्नॉलॉजी काय, आणि हे आमचे फॅकल्टी सुद्धा आहे, प्रशिक्षणार्थी सुद्धा आहे, आणि मेन म्हणजे लोकांना यूज ऑफ इंटरनेट आणि बाकी सगळ्या गोष्टीला ते खूप चांगलं गाईड करतात. विवेक, तुमचा प्रश्न विचारा जरा सरांना. गुड इव्हनिंग सर, पियुष सर. गुड इव्हनिंग विवेक. सर, आम्हाला खूप अभिमान आहे, आम्ही नाशिककर, तुम्ही पियुष सरांचं पुढे नाशिकचं नाव खूप पुढे होत आहे. सर, मी तुम्हाला या सगळ्यांच्या वेबिनारच्या वतीने असं सुचवू इच्छितो की तुम्ही तुमच्या टेक्नॉलॉजीचा वापर ना रिअल इस्टेट मध्ये अजून काहीच केलेलं नाही सर. त्यामध्ये प्रचंड स्कोप आहे. कारण आम्ही जेव्हा गो थ्रू जातो ना एखाद्या प्रोजेक्टमध्ये, तर एखाद्या मॅप साठी एक ऍप्लिकेशन करा, त्याच्या मागे लागा, मोजणीसाठी 3-3 महिने थांबा, असं कित्येक गोष्टींना आम्हाला फेस करावं लागतं सर, की ज्याच्यामुळे खूप डिले होतो सगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये. तर याच्यामध्ये खूप टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे, खूप गोष्टी करण्यासारख्या आहे. तर तुम्ही नक्की या सब्जेक्ट मध्ये थोडा इंटरेस्ट घ्यावा आणि काही गोष्टी मी पण तुम्हाला सजेस्ट करू शकेल की असं करू शकतो आपण. तर तसं काही आहे का तुमच्या डोक्यात विचार किंवा काही करणार का? येस. तर चांगला प्रश्न विचारला विवेक. आणि संजय लोंढेजी दिसत आहेत मला, तर गुड इव्हनिंग संजयजी. अशोका बिल्डकॉनचे CEO आहेत संजय लोंढेजी आणि ते आपल्या बरोबर लॉग इन झालेले आहेत. तर हा प्रश्न एक चांगला प्रश्न आहे तुमचा. याच्यात आम्ही ऑलरेडी भरपूर इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. आता जर तुम्ही बघितलं की नाशिकचं कलेक्टर ऑफिस म्हणा किंवा महाराष्ट्राचे जे 36 कलेक्टर ऑफिसेस आहेत, तर त्या 36च्या 36 कलेक्टर ऑफिसेस मध्ये आपण कम्प्लीट ऑटोमेशन इम्प्लिमेंट केलंय. त्यांचे जे काही प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होतात, म्हणजे त्यांचा पाटबंधारे रिलेटेड प्रोजेक्ट म्हणा किंवा त्यांचं जिथेही रिअल इस्टेटचा प्रश्न येतो, जमिनीचा संबंध येतो, काहीतरी कन्स्ट्रक्शनचा संबंध येतो, ते टोटल त्यांना ऑटोमेट करून दिलेलं आहे.
आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस लेवलला म्हणजे जे MLA फंड असतो किंवा MP फंड असतो त्याच्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावरती आपण त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणलेली आहे. IGR LRचंही आपण आता फर्स्ट फेजचं ट्रान्सफॉर्मेशन केलंय. महाराष्ट्राचं जे IGR LR डिपार्टमेंट आहे की जे आपण खरेदी खत करायला वगैरे जे हे सगळं करायला जातो रजिस्ट्रार ऑफिसला, त्याचं आपण सगळ्या फर्स्ट फेज मध्ये त्याचं आपण क्लाउडिफिकेशन केलेलं आहे. सेकंड फेज मध्ये आता त्यांच्या बरोबर चर्चा चालू आहे की कम्प्लीट ऑटोमेशन म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण आता मोजणी म्हणा किंवा त्याचं हे सगळं म्हणा या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण ऑटोमेट करू आणि म्हणजे अप टू 1 मीटर परफेक्शन आपण म्हणजे 1 मीटरचंही आपण भविष्यात टार्गेट आहे की त्यालाही अजून कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो त्या लेवल पर्यंत आपण त्याच्यामध्ये आपण ऍडव्हान्समेंट आणतोय. तर आता जसं जसं आपल्याला स्कोप मिळतोय तसं तसं आपण करतोय. पण विदाउट गव्हर्नमेंट रिअल इस्टेटमध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणणं पॉसिबल नाहीये. तर आम्ही IGR LR म्हणा किंवा कलेक्टर ऑफिसेस म्हणा किंवा मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज म्हणा या सगळ्यांबरोबर आम्ही काम करतोय. मोठे मोठे प्रोजेक्ट त्यांच्या बरोबर करतोय आणि पुढच्या 4 ते 5 वर्षांमध्ये तुम्ही बघाल की खूप मोठ्या प्रमाणावरती आहे ना इम्प्लिमेंट झालेले असतील. सगळं जे तुमच्या मनामध्ये जे ऑटोमेशन आहे आणि तुम्ही मला ईमेल करून तुमचं म्हणजे ना आयडियाज जे आहेत तुमच्यामध्ये ते तुम्ही शेअर करू शकता. आम्ही कनेक्टेड आहोत मोठमोठ्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन बरोबर. त्यांच्या बरोबर आयडियाज डिस्कस करून आम्ही प्रोजेक्ट तयार करू शकतो त्याच्यातनं. अच्छा. धन्यवाद. जरा मध्ये बोलतो Yes. पण इट्स अ गुड कन्सेप्ट व्हॉट विवेक हॅज सजेस्टेड. आय थिंक दिस कॅन बी डन वेन वी आर डुईंग द सर्वे थ्रू DGGS सर्वे आम्ही सर्वे करतो की डू दॅट. तर त्याच्यात काय होतं की आम्ही 5-6 यू मस्ट बी नोईंग दॅट 5-6 सॅटेलाइटचा डेटा एकत्र होऊन आम्हाला एक्झॅक्ट कोऑर्डिनेट्स मिळतात. तर हे मोजणीमध्ये सुद्धा जमीन मोजणीमध्ये ते कोऑर्डिनेट्स वापर करून डिजिटल जर कोऑर्डिनेट्स मिळाले ना तर आय थिंक इट विल बी खूप चांगलं सगळ्यांना उपयोगी पडेल असं काहीतरी होईल काय. कारण आता हे मॅन्युअल इंटरप्रिटेशन खूप प्रॉब्लेम होतो आणि इट इज मॅनेज्ड आणि दिस कुड बी अवॉइडेड. तर 4-5 वर्ष जरा जास्ती होत आहेत. मी तुम्हाला थोडी म्हणेल की थोडंसं लवकर करूया आपण हे. इट वुड हेल्प अ मॅनकाइंड टू अ ग्रेटेस्ट एक्सटेंट. तर आपण याच्यावरती एकदा भेटून चर्चा करू कारण अशोका ग्रुपचा जर याच्यामध्ये सपोर्ट असेल तर मला वाटतं आपण खूप लवकर पोहोचू शकू टॉप लेवलला दिल्ली लेवलला आणि आपण याला करू शकतो. कारण आम्ही मागच्या 3-4 वर्षांपासून हे प्रयत्न करतोय. खूप वेळ जातो म्हणजे गव्हर्नमेंटला चेंज करणं म्हणजे तेवढ्यात गव्हर्नमेंटच चेंज होऊन जाते कित्येक वेळा आणि मग तुमचं जे काही काम चालू असतात तर आम्ही 2014 पासून करतोय. म्हणजे आयपास जे आहे इंटिग्रेटेड प्लॅनिंग अँड ऑटोमेशन सिस्टम जे आहे तर कलेक्टर ऑफिस लेवलला जे सगळं प्लॅनिंग जे आहे त्याचं ऑटोमेशनचं काम आम्ही 2014ला इनिशिएट केलं. 2016ला आमचं सॉफ्टवेअर रेडी होऊन नाशिकला आणि मुंबईला इम्प्लिमेंट सुद्धा झाला. पण त्यानंतर आम्हाला 3 वर्ष अजून लागले त्याला परमिशन घ्यायला गव्हर्नमेंटकडनं सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये इम्प्लिमेंट करायला आणि आम्हाला फक्त 3 महिने लागले. ज्या दिवशी आम्हाला म्हणजे ऑक्टोबरमध्ये आम्हाला ऑर्डर मिळाली गव्हर्नमेंटकडनं की तुम्ही 36च्या 36 डिस्ट्रिक्टमध्ये इम्प्लिमेंट करा आणि जॅनमध्ये आमचं ते 36 डिस्ट्रिक्टमध्ये इम्प्लिमेंट झालं होतं. तर पण त्या 2016 पासून तर ऑक्टोबर 2019 पर्यंत 3-3.25 वर्ष निघून गेले. त्या पिरियडमध्ये काहीही ऍक्शन होत नव्हती गव्हर्नमेंटकडनं. तर तो एक प्रॉब्लेम येतो. पण आपण त्याच्यामध्ये आपण जर हात मिळवले आपण जॉईन हँड्स केले आणि सोबत गेलो तुम्हाला वाटतं आपण मोठ्या लेवलला विचार वी शुड ट्राय होईल शक्य. म्हणजे आय थिंक वेन पियुष इज देअर इट कॅन हॅपन. नॉट टू जस्ट प्रेज यू लाईक दॅट पण होऊ शकतं. कारण ती त्यातला हेतू जेव्हा निर्वाज दिसतो ना समोरच्याचा तेव्हा ते ऍक्सेप्टन्स लेवल वाढते असं मला वाटतं. ट्राय. सर Continue. तुमचाही काय लोंढे सर तुमचाही काही प्रश्न होता? हो त्यात त्यांनी थोडंसं उत्तर मग दिलं त्यातलं. पियुष वी आर टॉकिंग अबाउट ERP और SAP. आय थिंक आता इंडियन हे पॅरलल आणलं पाहिजे गरजेचं झालेलं आहे. बिकॉज दिस अननेसरी डॉलर्स आर गोइंग आउट और वी आर कन्झ्युमिंग लॉट ऑफ डॉलर्स आणि इट कॅन बी डेफिनेटली बी चॅलेंज. पॅरलल ब्रँड डेव्हलप होऊ शकतो. तर त्याच्याविषयी काही तुमचे थॉट्स आहेत का? हा तर त्याच्यासाठी आपण आता 2 सोल्युशन्स आपण आता रोल आउट केले मार्केटमध्ये. एक तर आपण स्पॉक हब म्हणून एक आपली एक सबसिडी तयार केली आहे. सॅस पॅस ऑन क्लिक म्हणजे भारतीय सॉफ्टवेअर जेवढेही भारतीय छोट्या छोट्या सॉफ्टवेअर कंपनीज आहेत ज्यांच्याकडे खूप एकदम एक्सेप्शनल प्रोडक्ट्स आहेत सॉफ्टवेअर्स आहेत पण त्यांना मार्केटमध्ये त्यांचं रेकग्निशन नाहीये.
तर अशा लोकांचे सॉफ्टवेअर आपण आपल्या क्लाउडवरनं रोल आउट करून सगळ्यांना ऍज अ सर्व्हिस मॉडेल देतोय. पर्यंत आमच्याकडे 25 कंपन्यांचे असे सॉफ्टवेअर आम्ही रोल आउट केले की त्यांना कोणी ओळखत नव्हतं, त्यांची मार्केटमध्ये रीच नव्हती. म्हणजे देवासमध्ये एखादं कुठलं तरी स्टार्टअप चालू झालेलं आहे किंवा इंदोरमध्ये एखादा स्टार्टअप किंवा कोणीतरी सातारामधनं एखादा स्टार्टअप चालू केलंय, त्याने बनवलं आहे जे काही ना ते एकदम सोल्युशन खूप जबरदस्त बनवलं, पण त्यांचं रीच नव्हती, मेट्रोज पर्यंत रीच नाही, इंटरनॅशनल रीच नाही. तर त्यामुळे त्यांना कोणी हे करत नव्हतं, कन्सिडर करत नव्हतं. तर ते आपण एक वर्कआउट केलेलं आहे. आणि ग्रेट आयडियाज इन ऍक्शन म्हणून आपण आता एक कंपनी, अजून एक सबसिडरी लॉन्च केली आहे. तर ज्यांच्याकडे मार्केटिंगचं नॉलेजच नाहीये की मार्केटिंग, सेल्स, फायनान्शियल मॉडेलिंग वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांना जमत नाही, त्या छोट्या छोट्या स्टार्टअप्सला सुद्धा आपण या चॅनलच्या थ्रू आपण आता मदत करतोय. आणि आता तुम्ही बघाल की नाशिकच्या आपल्या अशा भरपूर, म्हणजे 1 डझन पेक्षा जास्त नाशिक मधल्या ज्या कंपनी मोठ्या झालेल्या आहेत त्या लोकल सोल्युशन्स कंझ्युम करतायत. सह्याद्रीने जे ई कॉमर्स लॉन्च केलं, जे पुण्यामध्ये आणि बॉम्बेमध्ये जे लोक सगळं सह्याद्रीचे जे सगळं ई कॉमर्सच्या थ्रू ऑर्डर करतायत, ऑनलाईन शॉपिंग आणि ऑनलाईन डिलिव्हरी चालू जी आहे सह्याद्रीची, ते नाशिकच्याच एका कंपनीने करून दिले. HOH म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीला मी रेकमेंड केलं तिकडे, आणि त्यांनी त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिली आणि ती कंपनी पण स्केल झाली आणि सह्याद्रीचाही फायदा झाला. तर आपण आता लोकल आता याच्यावरती फोकस करणं फार गरजेचं आहे. आपण याला खूप चांगल्या पद्धतीने आता करू शकतो, म्हणजे आपल्या लेवल पण खूप वाढलेली आहे लोकल कंपनीजची. चलो गुड, दॅट्स अ गुड साईन. मग लवकरच मी असं समजून की 2-3 वर्षात वील हॅव दॅट इंडियन ब्रँड ॲज अ SAP अगेन्स्ट SAP. हा, SAP ला I बीट think a lot करता of आणि you know that there are so many issues when you do anything changes in there. We face a lot of issues. So, I thought because त्याचा काय युटिलायझेशन मध्ये एवढं घेता येत नाही, म्हणून म्हटलं पॅरलल ब्रँड असणं आणि लोकल असणं फार महत्वाचा विषय. Yes, yes. So now that is definitely going to happen post this epidemic also, and the threat we have from China. So I'm very sure that local buying will increase, and people will say that okay, thoda bahut 19-20 hai, but then I will manage with my local company. I will support them, they will support me. So that's the way forward. Okay, Yeah. great. It is really a great thing if it happens. I think this is या वेबिनार घेण्याचा एक खूप मोठा आपला जे उद्देश आहे तो सफल झाला असं मी म्हणू शकेल. आणि अशोका आणि ESDS हे दोन जर दिग्गज एकत्र आले तर काही होऊ शकतं, कारण की दोघंही आमच्या अगदी जवळचे आहेत आणि दोघांचेही स्वभाव आम्हाला माहिती आहे की व्हॉट दे कॅन डू. सो आय थिंक रिअली इट कॅन बी व्हेरी, एक ज्याला म्हणतो क्रांतिकारक गोष्ट होऊ शकेल. पियुषजी, एक अजून प्रश्न आहे मार्केटिंगच्या संदर्भात, की डिजिटल प्लॅटफॉर्म वापरणं किती गरजेचं आहे असं काही लोकांना विचारलं आहे, आणि गो टू मार्केट स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने केली पाहिजे त्याबद्दल जरा आपलं मत काय आहे. आणि त्या संदर्भात आपण एक कोर्स बी प्लॅनिंग करतोय, पण आधी तुम्ही तुमचं मत सांगा, मग आपण जरा त्यांच्याबद्दल आपण जे काही प्लॅन करतोय ते आपण जरा सांगूया त्यांना. So in this world now, like post COVID-19, जसं बिफोर क्राइस्ट होतं आणि जसं ACBC आपण म्हणतो ना की बिफोर क्राइस्ट आणि आफ्टर क्राइस्ट, तशाच पद्धतीने आता जग आता बदललेलं आहे की देर वॉज अ वर्ल्ड बिफोर कोविड अँड देर इज अ वर्ल्ड आफ्टर कोविड. So you will have to be 100% digital now. If you are not digital, your business is dead. Whatever business you are doing, if the business is not digital, your business is not going to survive. So it is very, very important to be focused on your digital marketing. आणि डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आहे की तुम्हाला आहे ना खूप रेप्युटेशन बिल्ड करावं लागतं. सो यू हॅव टू लाईक फोकस ऑन बिल्डिंग युअर रेप्युटेशन ऑनलाईन, and you have to be consistently positioning yourself. The major problem that I have seen with people, म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो की people only do something for 15-20 days and then they see that okay, this has not worked, I will do something else. अजून 15-20 दिवस काहीतरी करतील आणि म्हणतील की हे काम सक्सेसफुल नाही झालं, चेंज. तर लोक काय करतात की तिकडे बसून म्हणजे कम्प्युटरच्या त्या बाजूला बसून यांना बघत असतात की तुमचा स्वतःवरती विश्वास आहे किंवा नाही. 1 महिना 2 महिना 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही जे काही घेऊन आले मार्केटमध्ये, तुम्ही ते आयडियाला घेऊन तुम्ही सर्व्हाइव्ह करताय किंवा नाही. मग तुम्हाला जेव्हा सर्व्हाइव्ह करताना लोकांनी बघितलं ना मार्केटमध्ये, मग ऑटोमॅटिकली तुमची क्रेज तयार होते की अरे 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाला, 3 वर्ष झाला यांना मार्केटमध्ये,
and they are consistently growing. They are winning awards, they are winning big brands, and they are gaining reputation in the market. Then everyone wants to associate with you. तुमचं जसं जसं तुमचं रेप्युटेशन वाढत जातं लोक तुम्हाला मग ते रिस्पेक्ट द्यायला लागतात आणि ते घ्यायला लागतात. तर तसंच आहे. म्हणजे आता आज जी चायनाचे जर रेप्युटेशन जो डाऊन झालाय ऑनलाईन मध्ये, आता चायनाचं रेप्युटेशन डाऊन झालंय. एखादी चायनीज गोष्ट आपण घेऊन फिरत राहिलो आणि हा असं जर मोबाईल मी घेतला आणि चायनीज मोबाईल आहे असं कोणाला समजलं तर लगेच तो म्हणेल की अरे हा तर चायनीज फोन वापरतोय. आणि तेच मी ऍपल जर घेऊन फिरतोय तर लोक काय म्हणतील की अरे ब्रँडेड फोन, रेप्युटेड फोन घेऊन फिरतोय. तर ते ऍपलचं जे आहे रेप्युटेशन जे आहे ना ते कित्येक वर्षांपासून ते हळूहळू वर घेऊन गेले ते, आणि त्यामुळे आज ऍपल होऊ शकलाय. तर लोकांनी पण हे विचार करणं फार गरजेचं आहे की आपण आपलं रेप्युटेशन एक कन्सिस्टन्सी बरोबर बिल्ड करणं फार गरजेचं आहे. मी नाशिकमध्ये काय कधी बघतच नाही, लोकांमध्ये कन्सिस्टन्सी कधीच दिसून येत नाही. 100 मधनं जर 100 एक्झाम्पल्स जर घेतले तर 99 पीपल आर इनकन्सिस्टंट. ओनली वन कंपनी वुड बी कन्सिस्टंटली पोझिशनिंग देमसेल्फ. तर त्यामुळे कन्सिस्टन्सी फार गरजेची आहे. तुम्ही जे करताय एक तर तुम्ही ना त्याला आज डिसिजन घ्या की हे बंद करायचं. जर तुम्हाला आज ते डिसिजन घेतलंय की मला बंद नाही करायचं, हेच मला कंटिन्यू करायचं आणि याच्यामध्येच ग्रो करायचं, देन यू हॅव टू बी व्हेरी कन्सिस्टंट विथ इट अँड दॅट इज हाऊ डिजिटल मार्केटिंग वर्क्स. गुगल मध्ये सुद्धा तुम्हाला रँकिंग कधी मिळते किंवा फेसबुक मध्ये, युट्यूब मध्ये सगळीकडे तुम्हाला सबस्क्रायबर्स केव्हा मिळतात तेव्हा तुम्ही कन्सिस्टंट असाल. ट्विटर बघा, ट्विटर मध्ये तुमचा फॉलोअर बेस कधी वाढतो जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली तुम्ही काहीतरी करताय आणि मग तुम्हाला कन्सिस्टंटली लोक ट्विटर मध्ये, लिंक्डइन मध्ये सगळीकडे फॉलो करायला लागतात. आणि तुम्ही मग एक वेळ अशी येते की तुम्ही नॉनसेन्स जरी टाकलं तर ते व्हायरल होतं. तर त्याचं कारण हेच की तुम्ही कन्सिस्टंट आहात तुमच्या याच्यामध्ये. आज आनंद महिंद्राचं बघा, आनंद महिंद्राला ट्विटरवरती एवढी प्रचंड फॉलोअर्स का आहेत आनंद महिंद्रा? कारण खूप कन्सिस्टंट आहेत. ते जे काही करतायत ते खूप कन्सिस्टंट आहे. ते जे बोलतात ते व्हायरल होतच होतं, डेली व्हायरल होत असतं ते. तर त्यासाठी कन्सिस्टन्सीवरती सगळ्यांनी फोकस करा. डिजिटल मार्केटिंग तुमच्यासाठी डेफिनेटली खूप मोठे रिझल्ट घेऊन येईल. पियुषजी, माझ्या मते खूप महत्व, आणि हा असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यावर एक स्वतंत्र वेबिनार आपल्याला घ्यावा लागेल. कारण की हा खूप, जसं तुम्ही सांगितलं ना, इफ यू आर नॉट डिजिटल यू आर गॉन आउट ऑफ मार्केट. यू आर डेड. 100% यू आर डेड. म्हणजे कारण की लोक, कस्टमर जर ऑनलाईन येतात, तुम्हाला ऑनलाईन यावंच लागणार आहे. देर इज नो चॉईस. आणि तुम्ही ते खूप छान सांगितलं, पोस्ट बीसी आणि ते एसी बीसी जे होतं ना, आता ते पोस्ट कोविड आणि बिफोर कोविड अशा सगळ्या कन्सेप्ट बदलणार आहे. आणि डिजिटलाइज होणं हे आता क्रमप्राप्त आहे. आणि त्यामुळे ESDST एक खूप चांगली पहल ऑलरेडी केली आहे. तर तो जो पहल आहे त्याला आम्ही उद्योगवर्धिनी सुद्धा जरा काही वर्कआउट करू राहिलो. आणि आपले विशेषतः जे प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थीसाठी खास असं एक, आता आम्ही ESDS बरोबर त्यांचं हे चालू आहे आमचं बोलणं, आणि बऱ्यापैकी पुढेही गेलो आहे. ते बेसिकली त्याच्यामध्ये आमचा उद्देश असा आहे की जे आपले प्रशिक्षणार्थी आहे त्यांना मुख्य प्रश्न हा मार्केटिंगचाच आहे. हा मार्केटिंगचा जो प्रश्न आहे तो या डिजिटल द्वारे खूप चांगला सॉल्व्ह होईल. आणि पियुषजीने जे सोल्युशन दिलंय ते इतकं अफलातून आहे की तुम्हाला, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला खर्चच नाही काही. तुम्ही केल्यानंतर जे काही तुमचं रेव्हेन्यू वाढणार आहे त्याच्यातला काही शेअर तुम्हाला द्यायचा आहे. सो आय थिंक इट इज व्हेरी विन विन सिच्युएशन, ज्याच्यावर आपण एक स्वतंत्र नक्की वेबिनार घेऊ. आता पियुषजी, आता टाइम आता फक्त आपल्याकडे 10, 12, 15 मिनिटं आहे आणि आपल्याला टाइम मॅनेजमेंट सुद्धा बोलायचं आहे. तर जवळजवळ टाइम मॅनेजमेंट बद्दल आणि एक टीम बिल्डिंग बद्दल थोडंसं इन्साइट तुम्ही जरा द्या, मग लोकांचेही काही प्रश्न आहेत. टाइम मॅनेजमेंट हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या नाशिकच्या लोकांचा. कारण आपल्याकडे काय होतं की एखादा गेस्ट आपल्याकडे आला तर तो गेस्ट आहे ना, म्हणजे सकाळी समजा तुमच्याकडे 10ला आला ना, तो दुपारी 2-2:30 पर्यंत तुमच्याकडेच असतो. तुमचा फर्स्ट हाफ निघून गेला आणि सेकंड हाफ मध्ये अजून दुसरा कोणीतरी भेटायला आला आणि त्याच्याबरोबर तुमचे 4 तास निघून गेले. तुमचा दिवस संपून जातो अक्षरशः. आणि काय आपण त्याच्यातनं अचीव्ह केलं आपल्याला माहितच नसतं. आपण म्हणतो यार सकाळपासून मीटिंग्स मध्ये बिझी होतो, एवढ्या सकाळपासून मीटिंग्स केल्या, फक्त 2 मीटिंग्स केल्या तुम्ही दिवसभरात, आणि त्या 2 मीटिंग म्हणजे ना टाइमपास करत होते तुम्ही. कोविड वरती चर्चा करत होते तुम्ही, इथल्या तिथल्या सगळ्या गप्पा गोष्टी करत होते. तुम्हाला भानच नसतो की तुम्ही ऍक्च्युली तुमचा जो वेळ आहे, म्हणजे ऍक्च्युली काही लोकांना याचं वाईट पण वाटेल, पण आपल्याला भानच नसतो की आपला जो वेळ आहे ना खूप मौल्यवान आहे. वेळ आहे ना इतकी फास्ट निघून जाते ना की कोणाच्याही हातात थांबत नाही टाइम.
आणि तुम्ही किती जरी प्रयत्न केला तर आपण आता पुढचे 10 मिनिटं आहे ना, हे पुढचे 10 मिनिटंही खूप फास्ट संपून जातील ते. तर टाइम मॅनेजमेंट वरती फोकस करणं फार गरजेचं आहे. लोकांना सकाळी उठायला कंटाळा. कुठलाही मी मोठा एंटरप्रेन्योर बघितलेला नाही, सक्सेसफुल पर्सन बघितलेला नाही जो सकाळी 8ला किंवा 9ला उठतो. लोक म्हणजे अक्षरशः म्हणजे 3:30 पासून काय म्हणजे कित्येक लोक जे आहेत जे दिवसा सकाळी 3:30 4 पासून 4:30 पासून दिवसाला सुरुवात करतात आणि त्यामुळे ते खूप सक्सेसफुल झालेले आहेत. कारण ते सकाळचा जो पार्ट जो आहे तो पहिला जो हाफ जो आहे सकाळचे 3-4 तास आहे ना स्वतःला देणं फार गरजेचं आहे. आता आपण जे सुशांत सिंग राजपूतचे आपण बघितली आत्महत्या बघितली. काय झालंय की यंग जनरेशन आहे ना पूर्ण वेळ मोबाईल, टीव्ही या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी आहे आणि त्यांना बाकीच्या काही गोष्टींचं टाइम मॅनेजमेंट माहित नाही. वर्कआउट वगैरे करतात, जिम वगैरे खूप हेवी जिम वगैरे घरी बनवून ठेवलेले सगळ्यांनी. तेवढं एक संध्याकाळच्या टायमाला तेवढं वर्कआउट करतात. रात्री खूप दारू पितात, खूप जेवतात रात्री आणि मग सकाळी डायरेक्ट 9, 10, 11ला उठतात ते. आणि मग परत तोच रुटीन दिवसभर आळस, दिवसभर टाइमपास आणि त्यानंतर परत संध्याकाळी ड्रिंक्स वगैरे घेऊन हेवी डिनर करून परत म्हणजे टाइमच कोणी व्यवस्थित मॅनेज करत नाही. आता मी हे बघतोय की एपिडेमिक मध्ये सुद्धा लोक खूप टाइमपास करतायत. कोणीही रीडिंग करत नाहीये. नो रीडिंग, नो स्टडी, नो मेडिटेशन, स्वतःवरती काही फोकस नाहीये, प्राणायाम नाही, कुठल्याही प्रकार. म्हणजे आजची अशी परिस्थिती आहे की याच्यात जर तुम्ही प्राणायाम करत नसाल, तुम्ही हेल्दी फूड घेत नसाल, तुम्ही मेडिटेशन करत नसाल, चांगले पुस्तक जर तुम्ही वाचत नसाल ना तर तुमचं म्हणजे काहीही होऊ शकत नाही. यू विल नॉट सर्व्हाइव्ह फॉर व्हेरी लॉंग इन दिस करंट वर्ल्ड. द आफ्टर कोविड वर्ल्ड यू आर नॉट वेलकम इन दिस वर्ल्ड इफ यू आर नॉट पॉझिटिव्ह. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर करत नसाल तर तुम्हाला म्हणजे आता स्कोप राहिलेला नाही. इफ यू आर इटिंग जंक फूड ऑल द टाइम, यू हॅव नो कंट्रोल ओव्हर युअर ॲपेटाईट, सो यू कॅनॉट लिव्ह व्हेरी लॉंग इन दिस वर्ल्ड. तुमची इम्युनिटी ऑलरेडी खूप खाली गेलेली असेल आता सध्याच्या परिस्थितीत. तर आपण काय करतोय आणि कसं करतोय त्याचं भान असणं फार गरजेचं आहे आणि कंटिन्युअस तुमच्या टाइमला व्हॅल्यू देणं फार गरजेचं आहे. आणि कोणत्या लोकांना भेटायचं, कशा मित्र, काही काही लोकांचे मित्र असतात की माझ्या 8-10 मित्र आहेत आणि मी पूर्ण दिवस माझ्या त्या 8-10 मित्रांबरोबर घालवतो. पण ते मित्र ऍक्च्युली तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये काही व्हॅल्यू ऍड करताय का? फक्त विरंगुळा म्हणून, फक्त टाइमपास म्हणून तुम्ही त्या मित्रांना भेटताय डेली आणि तुमचे दिवसाचे 5-6 तास निघून जात आहे त्या मित्रांमध्ये. पण तुम्हाला ऍक्च्युली काही तुम्हाला आउटपुट मिळतंय का त्या मित्रांमध्ये राहून? आणि उद्याला काही जर अडचण आली, तुमच्याकडे इन्कम नाहीये, काही नाहीये, तर ते मित्र तुम्हाला मदत करू शकतील का? तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की टाइम त्याच ठिकाणी इन्व्हेस्ट करा. माझ्या ऑफिसमध्ये जितके लोक आहेत म्हणजे कित्येक लोक असे आहेत की जे खूप कमी एज्युकेटेड होते, ज्यांना मी घेतलं की ते 12th पास होते किंवा फक्त बीकॉम झालेले, बीए झालेले, त्यांना मी घेतलं. त्यांना मी हेच सांगितलं की तुमच्या टाइमला व्हॅल्यू आहे. तुम्हाला एज्युकेशन चांगल्या पद्धतीने जरी जमलेलं नाहीये तरी तुमच्या टाइमला खूप व्हॅल्यू द्या तुम्ही. आणि ज्याला कोणालाही भेटा, त्याच्याकडे पॉवर्स असल्या पाहिजे, ऑथॉरिटी असली पाहिजे काहीतरी मोठं करण्याची, तुम्हाला काहीतरी मोठं काम देण्याची आणि काहीतरी कंपनी बरोबर आपल्याला मोठं शेकहँड करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असेल. अशा लोकांबरोबरच तुम्ही टाइम इन्व्हेस्ट करा. जे लोक रिकामे आहेत, ज्यांनी आयुष्यात काही अचीव्ह केलेलं नाही, त्या लोकांबरोबर तुम्ही टाइम वेस्ट करू नका. कितीही चांगले मित्र असतील, लहानपणाचे मित्र असतील, काय असतील, पण त्याच्यामध्ये स्किल्स काहीच नाही, झिरो असेल जर तो, झिरो बरोबर राहून तुमची व्हॅल्यू झिरोच होईल. तुम्ही त्याच्यामध्ये काहीच तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकणार नाही. तुम्हाला असे मित्र बनवायला लागतील की ज्याच्यामध्ये एक दोन तरी वन तरी आणतील. जिथे एकदा वन आला ना मग त्या वनच्या पुढे झिरो लागले तर काही प्रॉब्लेम नाही, त्याची व्हॅल्यू वाढत जाणार. पण सगळेच जर झिरो असतील तर तुम्ही पण त्यांच्या बरोबर झिरो व्हाल. आणि पण हा भरपूर लोक सॅटिस्फाईड पण असतात. मग ते म्हणतात की मला काही फरक पडत नाही, सक्सेस मिळाला नाही मिळाला, मला माझे मित्र महत्वाचे. तर मग त्यांचं लाईफ व्यवस्थित चाललेलं आहे, सगळं हॅपी आहे, तर तुम्ही मग टेन्शन घेण्याची काही गरज नाही. टाइम मॅनेजमेंट वरती तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. पण एक दिवस खूप मोठी निराशा तुम्हाला हाती लागेल आणि खूप दुःख होईल तुम्हाला आणि तेव्हा तुम्हाला असं रिअलाइज होईल की यार टाइम मॅनेजमेंट वरती आपण नक्की आता फोकस करणं गरजेचं आहे. आणि तेव्हा तुम्ही लवकर उठायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्ही जंक फूड खायला बंद कराल, स्वतःला टाइम द्याल आणि दुसऱ्यांना जो टाइम द्याल तुम्ही ते अक्षरशः मोजून तो टाइम द्याल, जेणेकरून तुमचा दिवस जो आहे फक्त 2 मीटिंग्स मध्ये तुमचा दिवस संपून जायला नको. खूप छान टिप्स दिल्या पियुषजी तुम्ही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असे टाइम आहे जे परत येणार नाही.
तसे आजचे 8 परत उद्या वाजणार नाही, त्यामुळे 8 वाजेच्या आत आपण ट्राय टू फिनिश इट अप. पण एक जरा थोडासा वेगळा प्रश्न आहे करिअर डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून. हल्लीच्या तरुणांपुढे विशेषतः ज्यांना IT मध्ये करिअर करायचे त्यांच्यामध्ये बरेच कन्फ्युजन्स किंवा बरेचसे काही पर्याय असल्यामुळे दे आर नॉट एबल टू सिलेक्ट प्रॉपर वे. काही लोकांना वाटतं की आपण डेटा सायन्स मध्ये काम केलं पाहिजे, काही लोक म्हणतात पायथन मध्ये काम केलं पाहिजे, काही म्हणतात की क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये केलं पाहिजे, काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण आता नेमकं काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये काय दिशा असायला पाहिजे हा एक जरा खूप जेन्युइन प्रश्न वाटला, तो आपण घेतोय. Yes, so in this world after COVID, post this epidemic, the world has completely changed now. So the most important thing to understand is what is in demand in the market. And आपण इकॉनॉमिक टाइम किंवा जे फायनान्शियल डेलीज जे आहेत ते जर आपण बघत असू तर आपण बघू की टेक्नॉलॉजी कंपनीज मध्ये इन्व्हेस्टमेंट प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होते. तर अमेरिकन इन्व्हेस्टर्स म्हणा, चायनीज इन्व्हेस्टर्स म्हणा, हे सगळे खूप अग्रेसिव्ह झालेले आहेत टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये. डेटा सेंटर म्हणा, क्लाउड म्हणा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि क्वांटम कम्प्युटिंग आहे. पोर्टल डेव्हलपमेंट, अक्षरशः म्हणजे पोर्टल डेव्हलपमेंट कंपनी करणारे जे कंपनी सुद्धा आहे जे वेगवेगळ्या पोर्टल्स बनवतात, वेब इंटरफेस बनवतात जे कस्टमरसाठी. सो पोर्टल डेव्हलपमेंट इज ऑल्सो इन डिमांड राईट नाव. IoT इज इन ह्यूज डिमांड, कारण आता वर्कर्स येत नाही. उत्तर प्रदेश, बिहार, UP ला निघून गेलेले जे वर्कर्स आहेत ते परत येत नसल्यामुळे कंपनीची फजिती होते की तुमचे वर्कर्स होते आता फक्त 50 मध्ये कंपनी चालवायची. So IoT is going to help big time in getting a lot of robotic process automation plus IoT together is going to help big time in running the factories, future factories. And future factories will be wherever there were 5,000 workers. Now, in future we will see that those companies, those factories will run on just 100 workers, 200 workers. So that is the way forward. You have to be in that field. You have to focus on that, and then whatever you love. Out of all these new generation technologies, if you have inclination for something, कुठल्याही एका पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीसाठी, पर्टिक्युलर याच्यासाठी तुमचं जर हे असेल, इन्क्लिनेशन असेल, तुम्ही त्या याच्यामध्ये जा. पण एकदा तुम्ही त्या फील्डमध्ये स्वतःला कमिट केलं ना की त्याच्यातनं बाहेर येऊ नका. म्हणजे जेव्हा ब्लॉकचेन टॉपला होतं तेव्हा मी खूप लोकांकडनं ऐकलं की मला ब्लॉकचेन आणि मग 3-4 महिन्यामध्ये ब्लॉकचेनला प्रॉब्लेम्स यायला लागले तर लोक एकदम सगळे पळून आले. सगळ्यांनी ब्लॉकचेनला सोडून दिलं आणि ते ब्लॉकचेन एका साईडला ब्लॉक झाली ती. सो तसं करायला नको. आपण जर एखादी टेक्नॉलॉजी आज पकडणार आहोत तर त्या फक्त टेक्नॉलॉजी बरोबर अटॅच न होता त्या टेक्नॉलॉजी पासून आउटकम काय पाहिजे. फॅक्टरी ऑटोमेशन पाहिजे, बिझनेस प्रोसेस इम्प्रुव्हमेंट पाहिजे, तुम्हाला काय आउटपुट करायचं आहे त्या आउटपुटवरती फोकस ठेवून मग तुम्ही काम करा. कुठल्याही एका पर्टिक्युलर लँग्वेज बरोबर अटॅचमेंट करू नका की पर्ल, पायथन म्हणा, रुबी ऑन रेल्स म्हणा किंवा C++. असं लोक म्हणतात की मला एका पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी मध्येच, मला पर्टिक्युलर लँग्वेज मध्येच काम करायचंय आणि त्याच्यातच ते अडकून जातात. तसं करू नका. कुठल्याही एका पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीला, लँग्वेजला अटॅच होऊ नका. ट्रान्सफॉर्मेशन आणायचं आहे, डिस्रप्शन आणायचं आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इज माय फोकस. तेवढ्या याच्यावरती फोकस केलं, यू विल बी सक्सेसफुल. ग्रेट. माझ्या मते तुम्ही आज खूप छान असं गायडन्स, अगदी करिअर गायडन्स पासून बिझनेस डेव्हलपमेंट पर्यंत खूप चांगल्या टिप्स तुम्ही दिलेल्या आहेत. फक्त एक छोटासा विषय आपला अनटच राहिला, त्याचे फक्त 1-2 मिनिटं जर तुम्ही त्याच्याबद्दल टीम बिल्डिंग वर थोडस जर त्याचं एक इन्साइट थोडी दिली, देन विल कन्क्लूड द थिंग विथ दिस थिंग. टीम बिल्डिंग ऍक्च्युली हा कोर आहे कुठली ऑर्गनायझेशन बनवण्यासाठी. म्हणजे आपण ESDS इज अमंग्स ग्रेट प्लेस टू वर्क. म्हणजे मागच्या वर्षी आपण इंडियामध्ये नंबर 2 होतो मिड साईज कंपनीज मध्ये, ज्याच्यात मध्ये अंडर 500 स्टाफ मेंबर्स असलेल्या कंपनीमध्ये आपण सेकंड होतो आणि एशियामध्ये आपण 15th होतो. यावर्षी आपण एशियामध्ये 15th होतो. आता आपण मोठ्या कॅटेगरीमध्ये गेल्यामुळे we are now competing with some global companies which are having like 50,000 employees, 100,000 employees. तर मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये गेलोय आपण. पण स्टील दिस इयर ऑल्सो वी आर लाईक 28 among all the largest enterprises in India. म्हणजे thousands of crores of turnover असलेल्या कंपनी आणि thousands of people असलेल्या कंपनी मध्ये आपण 28 आलेलो आहोत इंडियामध्ये. तर टीम बिल्डिंग वरती खूप फोकस केला आपण, म्हणजे सगळ्यांना इक्वल ट्रीट करणे. आणि म्हणजे माझा हा स्टार्टिंग पासूनच हेतू होता की
बिझनेस यासाठी सुरू करायचे की जेणेकरून आपण यांना एक चांगली ऑर्गनायझेशन बनवू शकू आणि लोक खुश राहायला पाहिजे. माझे कस्टमर तेवढेच खुश राहायला पाहिजे जेवढे म्हणजे माझे एम्प्लॉईज खुश असतील. तर जर एम्प्लॉईज खुश नसतील तर कस्टमर कधीच खुश राहू शकणार नाही, इन्व्हेस्टर्स कधीच खुश राहू शकणार नाही आणि मग मॅनेजमेंट टीमही कधीच खुश राहू शकणार नाही. तर मी बाहेरच्या कंपनीमध्ये म्हणजे मी नाशिकमध्ये सुद्धा जॉब केलाय, मुंबईमध्ये सुद्धा जॉब केलाय. खूप वाईट वागणूक दिली जायची. आजपासून 17-18 वर्षांपूर्वी एम्प्लॉईजला खूपच वाईट वागणूक दिली जायची. टीम बिल्डिंग वरती अजिबात फोकस नव्हतं. जो माझी चमचागिरी करेल त्याला मी प्रमोट करेल आणि जो म्हणजे माझी चमचागिरी करणार नाही त्याला मी म्हणजे खूप छळ करेल, त्रास देईल. यामुळे ना लोकांना इच्छाच व्हायची नाही कंपनीमध्ये जायची आणि माणूस दिवसाचा मॅक्झिमम वेळ त्याच्या कंपनीला देत होता. आजही आपण मॅक्झिमम टाइम आपण आपल्या आपल्या जॉबला देत असतो, आपल्या आपल्या फॅक्टरीला, आपल्या आपल्या व्यवसायाला देत असतो. आणि तिथे जर तुम्हाला आनंदित वाटत नसेल, तुम्ही स्वतः पण खुश नाही आणि तुमच्या इथे येणारे जे लोक आहेत ते पण खुश नाही, तो बिझनेस प्रॉस्पर करूच शकत नाही. तो जास्तीत जास्त एका पर्टिक्युलर डिस्टन्स पर्यंत जाईल आणि त्याचे सगळे पार्ट्स वेगवेगळे होतील आणि ती गाडी तिथल्या तिथे तुटून जाणार आहे. कारण इतकं फ्रिक्शन आहे तुमच्या गाडीमध्ये, जर इतका फ्रिक्शन आहे, खूप आवाज करते, थोडा जरी स्पीड वाढला की गाडीचे ते तुकडे तुकडे होऊन ती गाडी तुमची सगळी तुटून जाणार. तुमची गाडी तेव्हाच स्पीड पकडू शकते आणि तेव्हाच लॉंग डिस्टन्स जाऊ शकते जेव्हा सगळे पार्ट्स यांना फाईन ट्यून्ड असतील, एकमेकांबरोबर परफेक्टली कपल्ड असतील आणि ते एकमेकांना प्रेम करत असतील. जर तो प्रेम नसेल तर तुमचं व्हेकल टिकू शकणार नाही. तर तुम्हाला टीम बनवताना तुमच्या टीमला प्रायोरिटी द्यावी लागते. खूप सॅक्रिफाईस करावं लागतं. आपण आता बघतो क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघतो की महेंद्रसिंग धोनी कसे डिसिजन घेत असतो किंवा विराट कोहली कसे डिसिजन घेत असतो. हे आपले खूप लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत की स्वतः कॉम्प्रोमाइज करून, स्वतः म्हणजे स्वतःची पोझिशन सॅक्रिफाईस करून ते आपल्या टीम मेंबर्सला प्रमोट करतात, त्यांना संधी देतात. नवीन एखादा मुलगा आहे तो अचानक त्याच्या हातात बॉल देतात आणि म्हणतात की जा तू ही ओव्हर टाक, खूप महत्वाची ओव्हर आहे आणि मग वर्ल्ड कप जिंकून देतो तो मुलगा आपल्याला. तर असे जे लीडर्स आहेत यांनी ना खूप इन्व्हेस्ट केलंय, टाइम इन्व्हेस्ट केलंय आणि एफर्ट्स टाकलेले आहेत अंडरस्टँड करण्यासाठी की माझे कोणते टीम मेंबर कसे आहेत आणि त्या टीम मेंबर्स वरती इन्व्हेस्ट केलेलं आहे. त्यांच्यावरती ना खूप म्हणजे त्यांनी ना खूप रिलेशन त्यांच्यावरती त्यांच्यासोबत बिल्ड केलेलं आहे आणि मग त्याचे लाईफ टाईम गुलाम होऊन जातात. असे भरपूर लीडर्स मी बघितले की त्यांच्या खाली हा काम करणारा माणूस आहे ना, एकदा त्यांचा काय गुलाम झाला नाही की त्याला दुसरं आयुष्यात मग कोणाबरोबरही काम करायला जमतच नाही. अशा माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा असे कित्येक मुलं आहेत, मुली आहेत की ते म्हणतात की आम्ही तुमच्या अंडरमध्येच काम करू शकतो, आम्ही दुसऱ्या कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये काम करू शकत नाही. अशा लेवलची एकदा बॉन्डिंग तयार केली so you take your organization to a completely different level. So thank you, Piyush ji. I think you have given justice to all the topic that we have planned. आणि श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तर सुद्धा तुम्ही खूप छानपणे दिली आहे आणि ऑफकोर्स तुमच्याशी तर किती वेळ बोलत राहावं तरी एक गेनिंग होत राहील असं तुमचं प्रॅक्टिकल अनुभव आहे. डेफिनेटली एक खूप आजच्या तुमच्या इनपुटचा खूप चांगला फायदा सगळ्यांना होईल आणि डेफिनेटली जे काही लोकांना तुमचा सपोर्ट हवा आहे दे विल बी डेफिनेटली कमिंग टू यू. आणि आम्ही सुद्धा आमचे जे लोक आहेत ज्यांना मार्केटिंग विशेषतः सपोर्ट हवा आहे त्याला एक कोऑर्डिनेट करून आपण ESDS बरोबर काहीतरी करूया. लेट अस मेक अवर ब्रँड ग्लोबल फॉर विच पियुष कॅन बी व्होकल आणि डेफिनेटली वी कॅन वर्कआउट द थिंग. धन्यवाद मित्रांनो आणि धन्यवाद पियुष जी फॉर युअर वंडरफुल गायडन्स. आणि ऑफकोर्स आपण परत येत राहू कारण की तुमच्याकडे खजाना आहे वेगवेगळ्या गोष्टींचा. ते एक एक गोष्टीवर आपण एक 2-3 महिन्यांनी एखादी मीटिंग तुमच्यावर करूया की ज्यामुळे एक परत रिफ्रेश लोकांना होईल आणि परत एक काही नॉलेज जो अनुभव त्या 3 महिन्यात तुमचा काही वेगळा अनुभव अजून राहील तर तो आम्ही लोकांशी शेअर करूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच ऑल द ऑडियन्स अँड थँक्यू व्हेरी मच पीयूष जी अगेन. थँक्यू व्हेरी मच. Thank you everyone. Really enjoyed today's session. Thank you Sunil ji. Thank you Sai. Thank you Vivek. Thank you Santosh. Thank you everyone. Thank you. Thank you Ram. See you. Cheers. Bye. Thank you.